नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू परब। ज्या साखळी नगरपालिकेमध्ये कोणकोणत्या घडामोडी घडतात आणि त्यांचे नवीन नियोजन काय आहे, कोणकोणते नवीन प्रकल्प किंवा कोणकोणत्या योजना साखळीसाठी आहेत, ह्या सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर त्या खुद्द चॅनलमध्ये उपस्थित आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। साखळी नगरपालिका ही विशेष आहे कारण इथे खऱ्या अर्थानं 33% जे आरक्षण आपण म्हणतो तिकडे आपण म्हणणार की 50-50 आरक्षण ह्या पालिकेला मिळालेलं आहे। 7 महिला आहेत नगरसेवक आणि त्याचबरोबर 6 हे पुरुष नगरसेवक आहे। अशा नगरपालिकेचं नेतृत्व ह्या सिद्धी करतायत। सो त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीनं सध्या कामकाज चालतंय नगरपालिकेचं आणि कोणकोणते नवीन प्रकल्प किंवा नियोजन ह्या पालिकेसाठी आहेत। सिद्धी प्रभू, तुमचे स्वागत करता हांव। आणि जवळपास तुमका 1.5 वर्ष जातले नगराध्यक्षपदाची तुम्ही धुरा सांभाळता। प्रवास कसो आसा एकंदरीत? प्रवास चॅलेंजिंगूय आसलेलो, अप्स अँड डाउन्सूय असतात, पण इट इज हाव यू टेक इट वेन जशे एक्सपिरियन्स येता तसो तसो तूं बरो ड्रायव्हर जाता आणि मागीर तो आपुणूच गियरा घालपाक कळटा आणि स्मूथ वता, तसो सध्या प्रवास चल्ला। बरें, हांवें सुरवातीकच म्हटलें की आरक्षणाबद्दल हांव उलयलें। तुमच्या पालिकेन आरक्षणाचे अशें कांय दिसच ना, कारण मेजॉरिटी पळोवंक गेल्यार जाल्यार बायलाच आसा। सो कशा पद्दतीन नारी शक्ती अधिनियम हो कायदो आमच्या मुखेलमंत्र्यान दिसता आमच्या ऑलरेडी स्टार्ट केल्लो साखळे नगरपालिकेन। सो तशें आमचे 13 कावन्सिलर्स, तातूंत 7 ऑलरेडी लेडीज आसा, म्हणजे ताजे वचून तुमी विचार करा, वी आर ऑन 50-50। त्याचबरोबर आता तुमचे जे कार्य आसा एज अ नगराध्यक्ष म्हणून तुम्ही म्हटले की चॅलेंजिंग आसा आणि गाडी ही शिकताना तुमकां गियरां कशी घालप ती नंतर आपोआप कळली। बरे वाईट अनुभवापेक्षा हांव म्हणटलें की अनुभव तो कसो येत गेलो, कारण प्रशासकीय कामकाज अशें म्हणटकीच झपकन आमकां तितलें रोखडें कळना। सांगपाचें म्हटल्यार सी इट इज हाव यू टेक द ऑपॉर्च्युनिटी एकदांच खंय नॉक करता डोर, यू हॅव टू प्रूव युअर एबिलिटीज। तसो हांवें त्या चॅलेंजिंगूच घेतलेलें आणि म्हज्या पयलींच्यो ज्यो नगराध्यक्ष आसल्यो रश्मी देसाय, तांचे मार्गदर्शन आसलें आणि मेन म्हणजे सगळ्यांचें सहकार्य लाभलें म्हाका। आणि म्हाका पयलीं मेन कितें तरी वेगळेंशें करपाक जाय आशिल्लें। सो आय हॅव बीन टू सम एब्रॉड कंट्रीज एंड ऑल्सो सदांच एक प्रश्न खातालो की थंय आमी येतना सगळे इंडियन्स पळयता, तांची नितळसाण पळयता, तांची सिस्टम पळयता, आमकां तें अप्रूप दिसता, पण वाय वी कांट इम्प्लिमेंट इट हियर। सो ते एक म्हणजे सदांच बॅक ऑफ द मायंड कितलींशींच वर्सां आसलेलें। सो तें घेवन आणि आय बींग अ इलेक्ट्रॉनीक इंजिनियर, स्टार्टींग आमचे सिवील इंजिनियर ड्रॉइंग कॉमन सब्जेक्ट आसता। सो आय नो द ड्रॉइंग्स एंड ऑल। सो जोड जाय आसली ती म्युनिसिपल एक्ट, थोडे नियम्स आणि त्यो गजाली हांव थोड्यो शिकलें स्वता। CEO म्हाका बरें मेळ्ळें, पयलींचे कबीर सर, खोर्जुवेकर, आतांचे श्रीपाद सर। सो म्हाका स्टाफूय बरो मेळ्ळो आणि वेन यू वॉक डावन टू आस्क द क्वेश्चन सेईंग दॅट आय एम इग्नोरंट, म्हाका कांय कळना म्हणून जेन्ना तूं फुडें वता पळय तेन्ना समोरचो तुका शिकयत वता। सो दॅट वॉज अ थिंग दॅट आय हॅव केप्ट ऑन लर्निंग। बेसिकली म्हाका अशें दिसता की तुमचो पिंडच हो सोशल वर्का कडेन आशिल्लो, कारण तुमी शिक्षणूय तशेंच जालें म्हटलां आणि त्या भायर तुमी जेन्ना भायर वताले तेन्ना खंय तरी तुमकां एक खटकतालें की हे आमी कित्याक इम्प्लिमेंट करूं शकना। सो तुमचो पिंडच हो बेसिकली सोशल वर्काचो पिंड म्हणचे पेक्षा जिन्सूच असल्या म्हणल्यार जाता, बिकॉज माय फादर वॉज इंटू हार्डकोर BJP वर्कर अँड संघांतल्यान पट्टींतल्यान आयल्या। त्या टायमार जेन्ना कास्ट डिफरन्शिएट जाताले तेन्ना आमच्या घरान मुद्दम तांच्यांनी खाशेलो कलर TV हाडून म्हणजे हरिजन वाडा बीन ह्या लोकांक मुद्दम आमंत्रण दिलें वतालें आणि पूर्ण आमचो हॉल तेतून भरतालो। सो वी हॅव लर्न दॅट फ्रॉम हिम। आणि फुकट वचून धनगर वाड्यार बीन दिवप, कोटकर सर म्हणून दिवचले। सो ते वी गॉट इट फ्रॉम अवर फादर्स अँड आय लायक्ड इट टू बी लायक दॅट। समाजकार्यान तुमी अशें अचानक अशें पडूंक ना, ते पयलींपासून ते बालकडू फॅमिलींच्यान घेत गेले हांव। ओके, अशें आसतना सुद्दां जेन्ना निवडणुका तुमी लढयली, तुमकां नगराध्यक्ष नगरसेवक जावपाक जाय म्हणून, तेन्ना मतदारांनी तुमकां कसो पाठिंबो दिलो किंवा कितें बरे वायट अनुभव तेन्ना आयले? हांव त्या वॉर्डान तशें पळयत जाल्यार खूब नवीनूच रावपाकूय आयिल्लें, येवन निकतीच 2-3 वर्सां जालीं आणि म्हणजे हाजे वचून तुका कळटलें की त्या वॉर्डांतल्याच पाठिंब्या शिवाय म्हजी मैत्रीण आसा प्रशांती गांवस म्हणून, हार्डकोर BJPचे सिनियर मोस्ट कार्यकर्ते,
ताणें म्हाका सांगलें तूं फुडें चल ताज्या गोवान. मागीर हांव थंय आमच्या हावजींग बोर्ड कमिटी आसा तातूंत महिला सेक्रेटरी फर्स्ट जाल्या हावजींग बोर्डाचे. सो थंयच्यान म्हजें काम आमच्या हातांच्यान देवळाची महालक्ष्मी देवळाची स्थापनाची निर्मिती जाली, कॉन्टॅक्ट वाडलो आनी लोक जेन्ना तूं कसलें काम हातान डिफिकल्ट दितकूच एकम्प्लीश करता, मिशन एकम्प्लीश इज द मोस्ट डिफिकल्ट फॉर द पर्सन हू आर ऑन अ मिशन म्हणटात तशें. सो वेन यू एकम्प्लीश इट पीपल फायंड इट दॅट यू हॅव दॅट लिडरशीप क्वॉलिटीज आनी मागीर तांच्यांनीच म्हाका बूस्ट केलें की यू गो अहेड म्हणून फॉर. आणि नंतर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एक नगरसेवक म्हणून पालिकेन पावल्यो, त्याच्यानंतर नगराध्यक्ष पदाची तुम्ही धुरा हातान घेतली. जरी बरोबराची हिस्सेदारी असली तरी नगरसेवका कडल्यान तुमकां कशें पाठबळ मेळटालें किंवा प्रोत्साहन मेळटालो कामां करपाक किंवा निर्णय घेवपाक? मेन म्हणजे जरी हांव म्हणजे एक्टीव पॉलिटिक्स निवडून येवन आतांच असलें तरी एज अ कार्यकर्ता म्हणून BJPचे हांव गेलीं 15 वर्सां साखळेन काम करता. सो ह्या नगराध्यक्षां बरोबर किंवा सगळ्यां बरोबर आमचो तसो वॉर्ड प्रभारी हे ते आसतालेच न्ही कॉन्टॅक्ट. कांय स्वभाव मेळटात, थोड्यांक भितरले स्किल्स कळटा की शी कॅन डू इट म्हणून काय, आनी थोडे हांवें धडाडीचे निर्णयूय घेतले पयलींच बसल्या बरोबर. तातूंत वीच वॉज अ व्हेरी मच गूड फॉर द नगरपालिका एज वेल एज अ कावन्सिलर. लोकांक एक विश्वास आयलो काय दे गीव यू अ फ्री हँड, तसो तें घडत गेलें. हे करत असताना तुमकां अशे चॅलेंजीस येवंक ना? कारण ना म्हटल्यारूय खंय तरी एक आडकाठी येताच खंयचेय निर्णय घेताना. जो तुम्ही म्हटले आता धडाडीचो निर्णय घेतलो तुम्ही, ते निर्णय घेता असताना चॅलेंजीस बी आयले किंवा वाईट अनुभव असे? निर्णय घेतना चॅलेंजीस आयले, पण ताजो वेवस्थीत अभ्यास करून किंवा पयलींचे एक्स नगराध्यक्ष इवन आमचे जे ओपोजिशन म्हणना हांव तांकां, पण जे आसा प्रवीण ब्लेगन, तांचे थोडे सदांच अनुभवाची तांची मोठी म्हणजे ते कितलेशेच वर्सां आसा पार्टी हितून कावन्सिलर मेंबर म्हणून, त्यांच्या कडसून एडवायस घेवन मागीर फुडें सरप अशें जालें तें. आनी जायत गेलें. आनी हांव पयलें भिलें ना. हांव सदांच अशें चिंत्तालें की बरें तें आमचें सगळ्यांचें, वायट जाय जाल्यार हांव घेता म्हज्या आंगार. अशें जेन्ना तूं फुडें वता तेन्ना फुडलोच जो CEO सुद्दां भिना की शी इज रेडी टू टेक इट ऑन हर ओन शोल्डर्स. सो गेलें हांव फुडें काय निर्णय घेत आनी देवा दयेन. आनी मेन म्हणजे कितें आसा, आमचें नेतृत्व जें आसा, आमचे MLAs गोंयचे मुखेलमंत्री आसल्या कारणान कांय निर्णय घेवपाक खरेंच तांच्या जिवाचेर खूब इजी जाता. कारण एक खबर आसता बॅक ऑफ द मायंड की तुका सपोर्ट मेळटलो फुडें, किंवा फुडें वचून सरकार दरबारची जी दारां ओपन जावपाक टायम लागता ती रोखडी जातली, हिजी एक खात्री आसता. सो ताज्या जिवाचेर आमी कसले निर्णय घेवपाक फाटीं फुडें पळयनात. हे करत असताना म्हाका जाणून घेवपाक जाय की आतां सगळे जाण कितें सावथांतले नॉर्थाक पावनात किंवा सांखळे मेरेन पावना. सांखळेचे जर नगरपालिकेच्या ज्युरिस्डिक्शनान जर विचार केलो जाल्यार असो खंयचो बरो विकास आसा जो तुमी सगळ्यांक सांगूं इच्छिता? तसो विकास पळयत जाल्यार आतां जो सिवरेज प्लांट जाता पळय, आय थिंक वी आर द फर्स्ट वन टू गो फूल म्युनिसिपालिटी सिवरेज. म्हणल्यार खडकाळ जमनी आसा, हें आसा. सो सगळ्यांक आतां सेप्टीक टँक जाय पडचे ना. सो वी हॅव गॉन फॉर द सिवरेज आनी इट वील बी टर्शरी सिवरेज वेरीन जे वेस्ट वॉटर उदक आसा पळय ताजें आमी परत रियूज करता. इट इज कॉल्ड टर्शरी प्लांट आसा ताका. सो दॅट इज समथींग वीच एवरी म्युनिसिपालिटी रिक्वायर्ड. आनी आमी सोलरायजेशन प्रोजेक्ट जे घेतले आनी ताज्या भायर आमी पळयलें की इट इज अ क्लास B म्युनिसिपालिटी आनी सगळ्यांचें सॉंग घेवन येता पण पयशाचें ना. सो हांव जेन्ना बसलें थंय तेन्ना म्हाका एक रियलायज जालें की फायनान्शियल स्टेट ऑफ म्युनिसिपालिटी इज व्हेरी वीक, बिकॉज लोकांक न्ही कांय कळना की हें फंडींग खंयचें येता. ते ऑटोनॉमस बॉडी हें करता. तशें म्युनिसिपालिटी म्हणटकूच इवन वर्करांक खबर आसता की आमकां सगळो फंड वयल्यान येता, आमचें पेमेंट सुद्दां वयल्यान जाता. वयल मिन्स गव्हर्मेंट. दे डोंट नो इट इज रेवेन्यू जनरेशन जावपाक जाय, हें जावपाक जाय. सो हे कांय लूप होल्स आसले पळय ताजेर आमी चड अभ्यास केलो. आनी मेन म्हणजे हांव सगळ्या जर कोण पळयता तांकां न्यू इलेक्टेड कावन्सिलर, सरपंच, पंच आसून तांकां सांगता आमी एक सिस्टम घाली की खंयचीय फॅसिलिटी म्युनिसिपालिटीच्यान जाय. फॉर एग्जाम्पल बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, ह्यो जेन्ना सर्टिफिकेट जाय, इवन सायडीकच्या हितून कोण बर्थ जाल्ले असतात तांची येता. आय सी दॅट आय हॅड मेड इट मॅन्डेटरी टू एटॅच हाऊस टॅक्स, रिसेंट हाऊस टॅक्स. सो हाऊस टॅक्स सर्टिफिकेट आमी जेन्ना कंपल्सरी म्हणून सांगला कसले सर्विसाक, तेन्ना आतां आमचे सगळ्यांचे हाऊस टॅक्स लोक अक्षरशः लायनीन रावता आनी अपडेटेड उरल्या. आनी ताच्या खातीर आमचो रेवेन्यू तुमी पळयला आसतलो की आमी 4.5 कोटी वरसून अरावंड 6 CRचेर व्हेलो. So that was possible though being a class B municipality is because of this strict action that we have implemented. आणि आमी हें करतना लोकांकूय समजयलें, वर्करांकूय समजयलें की हें जर आयज जालें ना जाल्यार ह्यो फॅसिलिटी दिवपाक
म्युन्सिपालिटी कडच्यान व्हेरी व्हेरी डिफिकल्ट जातल्यो. सो दीस इज वॉट वी हॅव डन मेन रेव्हेन्यू जनरेशन. त्याचबरोबर तुम्ही आता सिवेजीचे उल्लेख केलो. हो जो प्रकल्प आसा तो केन्ना पर्यंत मलनिस्सारण प्रकल्प जो आसा म्युन्सिपालिटीचो केन्ना मेरेन कंप्लीट? एक्चुअली आता मलनिस्सारण प्रकरण ऑलमोस्ट ऑन म्हाका दिसता 80% कंप्लीट जाला. पार्ट ए आणि पार्ट बी कळ्ळें न्ही. पार्ट बी आसा पळय तेजो फक्त कनेक्शन वचपाक टायम जातलो, कारण तेज्या खातीर जागा जाय. न्यू प्लॉट्स जाल्यार थंयसून ओपन स्पेसीस आमी ऑक्युपाय करून मागीर तांकां ती जागा आमी अलॉट करतली. ओपन स्पेस टू द म्युन्सिपालिटीची अलॉट जाता पळय ती सिवरेज प्लांटा खातीर. पण जो पयलींचो आमचो बाजारान जो आसा प्रकल्प ताजें इनफॅक्ट वयलें एक्सटेंशन चालू आसा. चड घरांक जोडणी जाल्या आनी आमी सगळ्यांक समजायलां अक्षरशः इवन हॉटेलवाल्यांक की बाबा तुमचे सगळे कंपल्सरी सिवरेज तुमी कनेक्शन घेया, जेणे करून हे मल निस्सरण आसा पळय ते ओपनली जे जाता पळय सॅनिटेशन ते जावचें ना. आनी इट इज ऑलरेडी 80% इज कंप्लिटेड. सो एक आदर्श पालिका म्हणून नांवां रुपाक येवपाक जी गजाली पालिकेक लागता आनी जे चॅलेंजीस नगराध्यक्षाक लागता ते तुमी सगळे पेलता सध्या तरी. त्याच बरोबर म्हाका अशें आतां विचारपाक जाय की सगळ्या म्युन्सिपालिटीचे एक कॉमन सद्याचे जे विशय आसा तो म्हणजे कचरा. सांखळे वाठारांतल्या कचऱ्याचे नियोजन पालिकेच्या वतीन कशा पद्दतीन केलें वता? हांव तर म्हणन न्ही की वी आर डुईंग द बेस्ट नियोजन. आमच्या कडेन बरेचशे वर्कर्स आसा. हालींच आमी गार्बेज ज्यो हे आसात पळय गाडयो आसा पळय त्यो इलेक्ट्रीक केल्यो, जेचे करून आमी अरावंड 80,000चे फ्युएल वाचयतात पालिकेचे. आमी सगळे त्यो इलेक्ट्रीक केल्या. आनी घरोघरी कचरा आतां QR स्कॅनिंग जाता की कचरो कलेक्ट केलो काय ना. हय, दॅट इज वन थिंग. आणि म्हणून आमी स्वच्छ सर्वेक्षणान आमी सेकंड 2 टायम कंटिन्युअस अवॉर्ड घेतला. सो त्या बाबतीन आमी खूब बरी आसा. फक्त आतां एक खंत आसा, वी हॅव ऑलरेडी इन अ पायपलायन टू गेट फॉर बायो मिथेनेशन प्लांट वेरीन द कचरो ओलो कचरो वील बी कन्वर्टेड इनटू मिथेन ऑर CNG वीच कूड बी यूज फॉर द इंडस्ट्रियल पर्पज. पण ताच्या खातीर मातशें फायनान्स आमचें अडलां. सो येस वी आर गोईंग अहेड वीथ दॅट. पळोवया जातलें. त्याचबरोबर पणजी नगरपालिका तुमकां खबर आसा की स्मार्ट सिटी अंडर तेचें सगळें आतां काम जाता. भले सांखळी ही स्मार्ट सिटी अंडर येना, पण सांखळी स्मार्ट करपा खातीर अजून कितें तुमचे प्रयत्न आसतले? एक तर तुमी आतां सांगले की कचराचे संकलन आसा ते QR कोडच्या माध्यमांतल्यान जाता. डिजिटलायझेशन सांखळी पालिकेची किंवा सांखळी वाठाराचे करपा खातीर पालिकेचो रोल कितें आसा? आतांच आमी सद्याच न्यू कॉन्ट्रॅक्ट घेतला. तुवें बरो प्रश्न विचारलो. स्मार्ट सिटी पयलीं तुका हांव सांगता. स्मार्ट सिटी बद्दल म्हाका दिसता हांवें चड कितें करपाची गरज ना. बिकॉज मुखेलमंत्री गोंयचे 7 वर्सां कंटिन्युअस मुखेलमंत्री म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत आसा. तांच्यांनी बरेचशे प्रोजेक्ट हाडले जेणे करून म्हणजे KG ते PG पर्यंत शिक्षण, ताज्या भायर सगळ्यो सुविधा. म्हणजे आतां आमकां प्रश्न उरता की आनी रेजोल्युशन कितें येवपाचें नवीन प्रोजेक्टांचे. सो दॅट हॅज बीन एकम्प्लिश. पण हय, कांय गजालींनी बारीक बारीक गजालींचेर ते सगळीच कडेन लक्ष दिवंक पावना. म्हणून आय ऑलवेज से दॅट वी ऑल कावन्सिलर शूड बी द एक्सटेंशन हँड ऑफ द मुख्यमंत्री. तांचे आमी एक्सटेंशन हँड जावपाक जाय की ज्या जाग्यार ते पावना थंय आमी पावून तो विचार करपाक जाय. सो त्या प्रमाणे हातात हांवें ISO सर्टिफायड करपाक जाय म्युन्सिपालिटी म्हणून सद्या आमी प्रस्ताव घेतलो आनी सुरवातूय केली. वी हॅव ऑलरेडी आउटसोर्स द पर्सन. आनी येस, आय वॉन्टेड टू बी अ डिजिटलायज म्युन्सिपालिटी. दॅट इनिशिएटीव हॅव बीन ऑलरेडी टोल्ड टू वन ऑफ द सॉफ्टवेअर इंजिनियर सो दॅट लोकांक स्पेशली सुटयो काडून येवच्यो पडटा. आपली बारीक बारीक कामां आसा. सो घर बसल्या ओपन एक कॉमन विंडोच्यान त्या माध्यमांतल्यान पूर्ण डिजिटलायज आनी पेपरलेस म्युन्सिपालिटी करपाचो आमचो जो संकल्प आसा तो सुद्दां आमी फुडें चालू दवरला. हे आसतना सुद्दां बाजार प्रकल्प जो आसा तो तुमकां खंय तरी हय त्रास दिता असो दिसना? सगळे डिजिटल करतले आनी खंय तरी बाजार प्रकल्पाच्या खातीर ती गजाल ताका एक डाग आसतलो अशें दिसना तुमकां? कारण बऱ्याचश्यो गजाली थंय अडकून आसात. बाजार प्रकल्प ना, हे आमी पेपरलेस इन अ सेन्स डॉक्युमेंटेशना खातीर पेपरलेस. हांव हे जोडून तुमकां प्रश्न विचारता की त्या एका प्रकल्पाक लागून बऱ्याचश्यो समस्या निर्माण जाल्ल्यो आसात. पार्किंगाच्यो म्हणा किंवा इतर गजाली. सो ही गजाल तुमी कशी सोडयता? ना, इनफॅक्ट म्हणजे आमची वेगळी गजाल आसा. आमच्या बाजारान लोक चड येना. आमकां एम्पल ऑफ स्पेस आसा, सगळें आसा. मेन कितें जालां, बाजारान येवपाच्यो आमच्यो ज्यो पारंपारीक वाट्यो आसा पळय त्यो खूब बारीक आसल्या कारणान
आता तुम्ही 2 वे लेन्स पळयता व्हडल्यो व्हडल्यो लोकांचे प्रत्येक 4 व्हिलरा शिवाय लोक येनात आणि पारंपारीक त्यो बारीक बारीक वाट्यो आसा बाजारात तर त्याच्या खातीर मुवमेंट ऑफ कस्टमर्स आनी सगळो बाजार वयल्या वटेन म्हणजे मेन हायवेक शिफ्ट जाला लोकांनी शॉपां घेवपाक सुरू केला सो दॅट इज अवर मेन कन्सर्न. ताचेर तोडगो म्हणून एक आमचो थंयसर बोडकी ग्रावंड आसा जेचे लागीं तांची देसायांची प्रॉपर्टी आसा वीच इज अंडर सम तांचे लिटिगेशन आसा ती सॉल्व करून एका बऱ्या बिल्डराक मिडिएटर करून तो जर आमकां एक वाट तांच्यांनी सोडली तांकां म्हणजे FSR बीन वाडोवन दिता म्हणून सांगला आमी त्या देसाय बंधू ती जर आमकां वाट वाडोवन मेळत जाल्यार बाजाराक परत सोनेरी दीस येतले आनी तातूंत आमी एड केला की आमी बाजारान आमच्या मार्केट कॉम्प्लेक्सान एक बऱ्यापैकी 1000 लोक बसतले अशे AC हॉल म्हणजे द फावंडेशन स्टोन विल बी लेड नाव सो AC हॉल आणि AC हॉल लग्नाचो म्हणटकूच फुटफॉल चड जातले कारण आमकां मातशे हॉलांची कमतरता आसा साखळेन सो आफ्टर रवींद्र भवन कालूच फावंडेशन ले जाला ताजो एक हॉलाचो एक आमचो तसोच AC हॉल आणि ताच्या बरोबर आमचे जे ऑनरेबल CM सरान ब्युटिफिकेशन ऑफ फोर्ट केला दॅट कूड बी वन ऑफ द टुरिस्ट स्पॉट सो टुरिझम आयले जाल्यार फुटफॉल्स वाडटले आणि परत बाजाराक सोनेरी दिवस येवपाचे आसा अशें दिसता. हे सगळे करत असताना तुम्ही सुरवातीकच उल्लेख केलो असा की मुख्यमंत्र्यांकडल्यान तुमकां सहकार्य हे बऱ्या भशेन मेळटा तरी सुद्धा थोडे त्यांच्याबद्दल कशा पद्धतीन ते तुमचेर लक्ष दिवन आसा पालिकेचेर तेंचे कितें रोल आसा सध्या रोल इन अ सेन हांव तर म्हणून तांच्यांनी आमकां फ्री हँड दिला दे हॅव नॉट बीन अ डिक्टेटर फॉर अस ही हॅज गिवन अस अ फ्री हँड इतलेंच सांगला की कितें करता तेन्ना म्हणजे तुमचो रेवेन्यू वाडयात हाजेर तुम्ही लक्ष दिया आणि ज्यो गजालींचे काठी बसूंक जाय थंयसर मारा ज्या जागेन सैल रावपाक जाय थंयसर सैल रावा पण त्यांच्या आमकां एक सहकार्य आसता म्हणजे एक फोन गेलो तांच्या OSDंक किंवा CM पर्यंत फायल आमी मूव केल्या ती मातशी फुडें बेगिना वचची अशें म्हणून जेन्ना तांकां ते इम्पॉर्टन्स ऑफ द फायल करता ऑफकोर्स ते बाकीच्या सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीक तितलीच मदत करता आसतले बायस जायना पण आमी मातशे लोकांक सगळ्या OSDंक बीन वळखता आसल्या कारणान आमचो फॉलोअप बरो जाता आनी CM आमकां गो एड दितात. ओके शेवटचो प्रश्न तुमकां विचारता हे सगळे करत असताना आता तुमचे जे वेगवेगळे संकल्प आसा की बाजार प्रकल्पाक परत सोनेरी दिवस येवपाक जाय पेपरलेस पालिका करपाक जाय आणि बऱ्योचश्यो गजाली हे सगळे करताना तुमकां थंयच्या स्थानिकांचो किंवा थंयच्या लोकांचे सुद्धा तितलेच सहकार्य जाय पडटले कितें सांगतले तुमी तांकां. ऑफकोर्स हांव तर म्हणन हांव जरी लग्न करून दिवचलच्यान थंय येयला प्रत्येक मनशान जेन्ना लग्न जावन येयलें की तें घर आपले कर्मभूमी आपली मातृभूमी म्हणून मानप आणि आपूण त्या भूमी खातीर त्या भूमीन आपणाक इतलें दिलां तें आपूण ताका डबल दिवपाक जाय ही जेन्ना भावनान तूं रुजता थंयसर आनी हेंच सगळें म्हजें दिसणारे सगळे म्हजे साखळेकार म्हजे फॅमिली अशें म्हणून जेन्ना कुटुंब म्हणून वता पळय तेन्ना तें ऋणानुबंध जाता आनी जशें आपूण आपल्या घरान रावता तशें ही साखळी वाठार हो म्हजें घर म्हणून जेन्ना आपूण चिंतता आनी जे प्रत्येक फुडले म्हजे सगळे साखळेकारांक दिसपाक लागले की हय तें काम करतना ही म्हजी भूंय म्हजी मातृभूमी म्हणूनच काम करता म्हणून सो कितेंय प्रकल्प वतना दोतोरा प्रमाणे आमचे साखळेकार सुद्दां सदांच बरोबर आसता आनी फेसबूक किंवा खंयचे हेजे जेन्ना न्यूज आयली काय थम्सअप दिवन गो अहेड वी आर विथ यू म्हणून जेन्ना मोटिवेटींग जेन्ना येता पळय सोशल मिडियाचेर तेन्ना तुका आनी उर्बा येता तेंच जाय आसता न्ही आमकां. तर ह्या होत्या साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू ज्यांनी एक संकल्प केलेला आहे की पालिका जी आहे ती पेपरलेस करावी त्याचबरोबर बाजार प्रकल्प आहे त्यांचा तिथे सध्या ग्राहक वळत नाही त्याच्यासाठी नवीन नियोजन त्यांनी केलेले आहे. त्याचबरोबर मलनिस्सारण प्रकल्पाचं काम 80% पूर्ण झालेलं आहे अशी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि हे सगळं करत असताना मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष त्यांच्यावर आहे. डिक्टेटरशिप ते करत नाही फ्री हँड त्यांना दिलेला आहे साखळीचा विकास करण्यासाठी अशी ग्वाही त्यांनी आम्हाला आता दिलेली आहे. पाहावं लागेल की नगराध्यक्षपद भूषवत असताना साखळीमध्ये अजून नवे कोणकोणते बदल होणार आहेत. इतर घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा इन गोवा 24 तास आणि सिद्धी मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओन आयलेत साखळे पालिकेन कितें कितें घडटा याची माहिती आमकां दिल्याबद्दल तुमचे परत एकदा धन्यवाद आणि बेस्ट विशेस. थँक्यू.